तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली उगले यांनी क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची पाहणी केली आहे। शहाजी कॉलेज परिसरातील केंद्रावर येऊन त्यांनी निवडणूक प्रक्रियेचा संपूर्ण आढावा घेत सूचना केल्या। मतमोजणीसाठी नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणं आणि मशीन हाताळण्याबाबत विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि आपण या दृश्यांमधून पाहतोय। खरं तर या सगळ्या निवडणुकीच्या प्रमुख जे आहेत निरीक्षक आहेत श्रीमती शीतल तेली उगले आणि सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निरीक्षक जे आहेत गणेश निराळी हे आता या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं पाहणी करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। काल खरं तर त्यांनी विविध प्रकारच्या स्ट्रॉंग रूम असतील, त्या ठिकाणचे VT पाटील सभागृह असेल, दुधाळी असेल, महासैनिक दरबार हॉल असेल, या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि आज त्या शहाजी कॉलेज या ठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्राच्या पाहणीसाठी त्या आलेल्या आहेत आणि त्यांनी पाहणी करून काही सूचना या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर स्ट्रॉंग रूममध्ये CCTV कॅमेरे आहेत, या संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे आहेत, ते बसवावेत आणि त्यासोबतच या संपूर्ण परिसराला कडेकोट असा बंदोबस्त असावा आणि ज्या ठिकाणी EVM मशीन ठेवलं जाणार आहे त्या ठिकाणी विशेष असं लक्ष असावं, अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत। आणि त्यांच्यासोबत कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासक मंजू लक्ष्मी या देखील उपस्थित होत्या आणि त्याच्यासोबत इतर अधिकारी देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।